शेतकरी संघटनेचे नेते युवा नेते रणजित बागल यांना मी आमंत्रित करते. आता शिवसेनेचे नेते बरोबर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवा नेते पक्ष बदलू नका सारखे रणजितजी बागल थोडक्यात बरोबर व्यक्त करावा अशी विनंती. मॅडमची काही चूक नाही यामध्ये. सध्या महिन्याभरात एवढा असा विषय झालाय, कोण कुठल्या पक्षाचं चिन्ह घ्यायला लागले काही समजायला मार्ग नाही. त्यात तुम्ही मला पण ढकललं, मला थोडं वाईट वाटलं. परंतु मी महाविकास आघाडीचा धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे. आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खाली बसा म्हणते, खाली बसा. कुठं बसवता माणसं, जागाच नाही तर बसवता कुठं. खऱ्या अर्थानं जनतेच्या प्रेमानं जागा ओसंडून वाहायला लागली. एवढी गर्दी या ठिकाणी झाली. गर्दी सुद्धा अशी गर्दी समोरच्या उमेदवारानं एकदा फक्त करून दाखवावी, त्याला पाठ थोपटल्याशिवाय मी राहणार नाही. परंतु समोरच्या उमेदवाराचं सगळंच काय जे आहे की नाही सगळंच मालावर चालू आहे. पोल्ट्रीची कोंबडी कशी असते फुगलेली, आतला सगळा कापूस भरलेला आहे, ती फुगा आहे फक्त फुगा. फक्त 20 तारखेला त्या पार्लेजीचं खोकडं जे असतं त्याच्या आत गेल्यावर काही सुद्धा कळत नाही कोण कुणीकडे गेले, कुणी कुणाचा व्यवस्थित कार्यक्रम लावलाय. तुम्ही सगळी लावणारच आहे. तुम्ही लावणार नाही, तुम्ही इतरांना लावाय सांगण्यासाठी इथं आलाय. तुम्ही इथनं जाऊन 10 लोकांना सांगायचं ह्याचा कार्यक्रम लावावा लागतो. आता उमेदवार समोरचे जे आहे मला हसू येतं उमेदवाराचं कधी कधी तोंड बघितल्यानंतर. बघा वाढदिवसाला गेलं तोंड असंच असते, कुठं सकाळ सकाळ मातीला दिसू द्या तोंड तसंच असते. अरे भावना बिवना हाय का नाही बाबा म्हणजे. अरे या मतदार अजून पुढं आहे. या मतदार संघानं भारत नाना भालके सारखा वाघासारखा उमेदवार 2 नव्हे 3 वेळा या मतदारसंघातून निवडून दिला. त्याच्यानंतर थेट कोकरून निवडून दिलं. म्हणजे अचानक चुकून झालेल्या बदलामुळे मतदारसंघामध्ये कसा परिणाम होतो तर ती बघा फक्त सगळं कागदावर आहे. काय नाही, इकडं पाणी आणलंय, तिकडं डोंगर फोडलाय, तिकडलं तसं झालं, काहीच कमी नाही. मॉरिशियस थायलंड पटायाशिवाय बोलतच नाही. मला वाटतंय पंढरपूर तालुक्याला मंगळवेढा तालुक्याला वेगळा देशच तयार करावा लागतो ह्याच्यासाठी, खास त्या उमेदवारासाठी. तुम्हाला थोडंफार जी काय खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून हा विचार केला पाहिजे. आज गेल्या 2-3 वर्षापासून मराठा असेल, धनगर बांधवांचं आंदोलन असेल, राज्यभरामध्ये ह्या आंदोलनाची धग सुटली असताना आपले आमदार साहेब काय करत होते हा विचारण्याचा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आज जेव्हा जरांगे पाटलांसारख्या एका प्रामाणिक नेतृत्वावर SIT लावायची घोषणा या राज्याचे कलंक असणारे उपमुख्यमंत्री करत होते तेव्हा आपला आमदार बाकडे वाजवत होता. लाज वाटली पाहिजे. अरे तुम्ही आमदार म्हणून ढगावरती मतं मागायला आमच्या पुढे येता आणि आमच्या प्रश्नावर लढणाऱ्या माणसं जो आपल्या खऱ्या अर्थानं आया बहिणींसाठी तरुण पोरांसाठी अश्रू ढाळतोय अशा माणसावर खोटे आरोप होत असतील, खोटे गुन्हे दाखल होत असतील, तेव्हा तुम्ही जर बाकडे वाजवत असाल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा आम्ही लाथ मारल्याशिवाय मताच्या रूपाने राहणार नाही. सगळ्या गोष्टी पैशावर विकत घेता येत नसतात. तसं जर असतं तर पंतप्रधान आपल्या देशाचा खऱ्या अर्थानं आमदारी झाला असता, मुख्यमंत्री अरुण गवळी झाला असता. तुम्हाला तुमची राजकारणाची वाप यंदा व्यवस्थित जीवाला करेक्ट कार्यक्रम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. समजलं काय तुम्ही? महाविकास आघाडी अरे आहे ना सगळी एकत्र आम्ही दादासोबत, काळजी काय करता? आता काय झाले ह्या 2-3 वर्षात सगळीकडे ओरिजिनल डुप्लिकेट चालू झाले. आमची शिवसेना ओरिजिनल होती, एक कुडली.
मग ती त्याच्यातलं एक पिलू तयार केलं, मग ती डुप्लिकेट झालं. मग पवार साहेब राष्ट्रवादीत एक राष्ट्रवादी फुडली, तिचं एक पिल्लू तयार केलं. तसं आपल्या मतदारसंघात ओरिजिनल उमेदवार तुम्ही आहे आणि डुप्लिकेट तयार केलाय. लक्षात ठेवा. आणि सगळ्या मतदारसंघाला काय, सगळ्या जिल्ह्याला सांगावं लागणार नाही. आमदार की खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा स्वाभिमानाने मी सांगतो, बालके कुटुंबाच्या खऱ्या अर्थानं माध्यमातून भगीरथ दादांना त्या आमदारकीचा खऱ्या अर्थानं सुवर्ण मुकुट पुन्हा एकदा चढवायचा असेल तर तुम्ही आम्ही कामाला लागणं गरजेचं आहे. निश्चितपणाने सांगतो, शिल्लक लय वाही झालं, बरं झालं तुम्ही पंजाब हात घेतला, त्याला खर्च नसतो काय, नुसता हात दाखव ओके काय. तुम्हाला सांगतो, समोरचा उमेदवार सुद्धा एखाद्या हात मारायला म्हणलं तर आपलं हात वर करतो. पंजा चला, लय कमी खर्चात तुम्ही नियोजन लावलं आणि आमची काळजी मिटली हो. ती झालं ती ताईचं सुद्धा मी आभार मानणार आहे. तुम्ही थेट दिल्लीवर तिकीट आणलं, हे तर तिथं पडलं नाही. आणि काय माहित आहे का, निवडून कोण येतो, जनतेच्या मनात कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे. जनतेच्या मनात जो आहे ते त्याचा मत दिसला पाहिजे. त्यासाठी ही भूमिका आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज विकासाच्या गप्पा मारल्या जाते. आता 2-3 खऱ्या अर्थानं 2-4 दिवसानंतर आपले हे येतील बघा फडणवीस साहेब, गाजराला पाऊस पडायला. दुसरा काय उद्योगच नाही, असं कवट्या वाकाळसारखं आवाज काढून बघतो. आणि म्हणून अरे काय लावलं जनता, हा मतदारसंघातली जनता स्वाभिमानी आहे. झालेल्या चुका आम्ही निश्चितपणानं सगळे मिळून निस्तारून खऱ्या अर्थानं आता हातात हात घालून हा विजय सुखकर करू. आणि विजय हा साधा सुद्धा न ठेवता रेकॉर्ड ब्रेक असा विजय निर्माण करून खऱ्या अर्थानं वंदनीय नानाला एक श्रद्धांजली वाहायचं काम करू. भगीरथ दादा, आम्ही तुमच्यावर प्रेम म्हणून अजिबात आलेलो नाही. स्वर्गीय भारत नाना बालकेनी माझ्यासारख्या सर्वसामान्य अनेक कार्यकर्ते, मी नाही म्हणत, त्याची गिनती शेकडो मध्ये होईल, 100च्या वर होतील. आमच्या सर्वसामान्य घरातल्या पोरांना पुढे आणायचं काम केलं. आमच्यासारखी लोक आज तुमच्या समोर बोलतात, नेते म्हणून बोलतात, ती केवळ स्वर्गीय नानांमुळे झालंय. आणि म्हणून त्यांचे उपकार फेडायसाठी मिळाले. आणि पुन्हा एकदा सांगतो, खऱ्या अर्थानं नानांचा विचार पुन्हा एकदा जागवायचा असेल तोच, आणि तीच खऱ्या अर्थानं स्वाभिमानी भूमिका जर पुन्हा घ्यायची असेल तर आदरणीय भगीरथ दादांना आपल्याला विधानसभेत पाठवणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं येत्या काळामध्ये आता तुम्ही बघितलं, आचारसंहितेच्या आधी नारळ फोडायला चालू झाले सगळीकडे. कशाचं नारळ होतं, ती काय काय लावल्या कार्यकर्त्याला विचारलं, नारळ कशाचं फोड, काय माहित नाही, रस्त्यावर येऊन फोडून गेलीत मला. काय ठिकाणी तर बोर पाडल्यावर मला कळलं पाणी लागतच नव्हतं, नारळाचंच पाणी येत होतं. एवढं नारळ फोडायचं काम केलं. म्हणजे तुम्ही किती लोकांना वेड्यात करणार आहात. बर, समोरचा माणूस तर कसा पाहिजे की लेवलचा, बाबा त्याच्याकडे बघून माणूस येड्यात निघत. एकदा निघलं चुकून म्हणून काय सारखं सारखं निघत असतं का. आता चुकबुल होणे नाही. आपल्या हाताचा पंजाचं बटन जे आहे ते व्यवस्थित जायचं, हळूच जाऊन बटन दाबायचं. तोही आवाज आला की तिकडे व्यवस्थित कार्यक्रम लागलेला असेल, तुम्ही व्यवस्थित कार्यक्रम करावा अशी हात जोडून विनंती करतो. आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं भगीरथ दादांना आपण साथ द्यावी अशी विनंती करून आपलं त्या ठिकाणी मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.